पुढील ब्रँड सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. म्हणजे आपण सगळे काही ब्रँड वापरतोय, जसं मी म्हणालो मगाशी खोगो म्हणा किंवा सगळे ब्रँड आपण वापरतोय, पण आपल्याला माहिती नसतं की ही ब्रँड आपल्या माणसांची आहेत, आपल्या आजूबाजूला अवेलेबल असलेल्या माणसांची आहेत. आणि तसाच हा एक मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून ज्यांची आपण निवड केली आहे तो म्हणजे योजक फूड्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे योजक फूडसाठी. आणि श्रीकांत भिडे सर आणि त्यांच्या सहकार्याने विनंती करतो की सर आपण स्टेजवर यायचं आणि हा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येतोय. 2019 मध्ये स्थापन झालेल्या योजक फूड्स या ब्रँड मागे भिडे कुटुंबाची 1985 पासूनची समृद्ध घरगुती पाक परंपरा आहे. फार्म टू फॅक्टरी या विशेष मॉडेलचा वापर करून योजक फूड्स कोकणातील शुद्ध आणि नैसर्गिक उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतं. त्यांचे आंबा पोळी, फणस पोळी, विविध प्रकारची लोणची आणि घरगुती मसाले प्रचंड लोकप्रिय आहेत. चव कोकणची, परंपरा योजकची हे अतिशय साधं असं ब्रीदवाक्य जपत या ब्रँडने अल्पावधीतच गुणवत्ता आणि पारंपरिक चवीच्या जोरावर ग्राहकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. नैसर्गिक घटक आणि आधुनिक पॅकेजिंगचा मेळ हे त्यांच्या यशाचं गमक आहे. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू योजक फूड्स. श्रीकांत भिडे सर आणि मॅडम खूप 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 अभिनंदन. जोरदार टाळ्या. मी श्रीकांत कृष्ण भिडे रत्नागिरी, योजक फूड्स अँड बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेडचा मी डायरेक्टर आहे. योजक ही संकल्पना आमच्या आई नानांनी सुरू केली आणि त्यांचं एक स्वप्न होतं की कोकणात जे काही आपल्याकडे फुकट जातं आहे, नुसता आंबा नव्हे तर आंब्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय आहे तर करवंद आहेत, जांभळं आहेत, कुड्याचं फूल आहे, आवळा आहे. व त्याच्यावर कोणी काम केलेलं नव्हतं. ते वडिलांचं एक स्वप्न होतं की त्याच्यापासून आपण बाय प्रॉडक्ट बनवू शकतो का. म्हणून मग आम्ही ग्रँडमदर रेसिपी कमर्शियल बेसवर आणली. म्हणजे आजीचाच वारसा पुढे आम्ही नेला. तर त्याच्यात मेन फॅक्टर असा असतो की हे पदार्थ बनवताना क्वालिटी फॅक्टर हा महत्त्वाचा असतो, क्वालिटी कंट्रोल हा महत्त्वाचा विषय असतो. त्याकरता फ्रूट सिलेक्शनही महत्त्वाचं असतं की आम्ही शेतकऱ्यांनाही त्याकरता एज्युकेट केलं की तू कशा प्रकारचं फळं आणून देशील आम्हाला आणि त्याचा फायदा आमच्या कंपनीला होईल आणि तुझाही फायदा होईल. असे 4,500 ते 5,000 शेतकरी असोसिएट आम्ही केलेत. आता आम्ही एकत्र फॅमिली, आम्ही 3 भाऊ 1 बहीण, आमची नंतर लग्न झाली आमच्या मिसेस सर्वांच्या. आणि ही जी आमची युनिटीची ताकद जी निर्माण झाली त्याच्यानंतर आम्ही हा वृक्ष मोठा करू शकलो. त्यामुळे आत्ता आम्हाला असा आनंद वाटतो की आज आमच्याकडे जवळजवळ 4,500 शेतकरी जे आहेत ते आमचे फॅमिली मेंबर आहेत. इवन दो आम्ही फॅमिली मेंबर असं का म्हणतो की आमचं रिलेशन असं बिल्टअप झालं आहे की आमची आई हळदी कुंकू करते तर हे गरीब शेतकरी जेव्हा येतात, त्यांच्या बायका येतात, तेव्हा आमच्याकडे शेतकऱ्यांना हा मान असतो की नानांनी सांगितलं आईला की तुला काय लुटायचं त्या गरीबाला लूट. अशा प्रकारे आमच्याकडे त्यांचा पाहुणचार होतो. म्हणजे माझ्याकडे मंत्र्यांची खुर्ची आणि शेतकऱ्यांची खुर्ची सारखीच असते. दुसरं सांगायचं झालं तर आज आमचा जो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड आम्ही जो कोरोनानंतर जो जंप मारला आहे, तर आज जवळजवळ 18 कोटीचा टर्नओव्हर आहे आमचा. आणि माझी स्वतःची 20 शॉप तयार झालेत. 50 शॉपचं माझं टार्गेट आहे. आणि आता आम्ही क्वालिटी जेव्हा जपतो, मी एखादा कुठले पदार्थ बनवताना कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यामुळे ते क्वालिटीवर आमचा जो माल जातो आणि लोकांचे फीडबॅक येतात. आणि मला उलटं झालं आहे आता की मला धंदा धावडवतो, मी धंद्याकरता धावत नाही आहे. आता रॉ मटेरियल अवेलेबिलिटीचा जो भाग झाला तर आम्ही कोकणातल्या तरुण जी मुलं आहेत आपल्याकडे तर त्यांनाही उद्युक्त करतोय, अरे बाबा तुझ्याकडे जी जी संपत्ती आहे, शेतीमालाची संपत्ती आहे, तर आमचीसारखी मोठी कंपनी तुम्हाला केव्हाही सपोर्ट करेल की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणा किंवा आउटसोर्स म्हणा, एखादा प्रॉडक्ट क्वालिटी कंट्रोल आमचा राहील आणि तुम्ही ते बनवून द्यायचं. असाही भाग मग जेणेकरून कोकणातला मुलगा कोकणातच राहायला पाहिजे. नाही तर आज परिस्थिती अशी झाली की कोकणात काही काम नसल्यामुळे कोकणातला मुलगा हा मुंबईत येतो वडापावच्या गाडीवर, मग घरची प्रॉपर्टी सोडून. तर आमचं मूळ आता ही जी चळवळ आहे की कोकणातल्या मुलांना तिथे काहीतरी रोजगार निर्मिती आपण केली पाहिजे. आणि ते आता सतत प्रयत्न आमचे चालू आहेत. आणि आत्ताचा जो अर्थसंकेतचा जो कार्यक्रम झाला तर खूप मला अनुभव असे मिळाले की बरेच असे उद्योजक आले होते, त्यांचे अनुभव मिळाले, ओळखी वाढल्या आणि विचारांचे म्हणतो आपण एक्सचेंज ऑफ थॉट म्हणतो ना,
तर आता आमच्या ओळखीमुळे एकमेकांचा धंदा कसा वाढेल ह्याचा आम्ही जरूर विचार करू. आणि ही सगळी मराठी माणसं असल्यामुळे खूप आनंद वाटला की अरे आपल्याला माहिती नसतं की एवढ्या मोठमोठ्या पदावरची लोक काही इथे आली होती, तर आम्हाला त्यांना भेटायचं म्हणजे सुद्धा आम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला लागेल. पण आत्ता आम्हाला सहज ते भेटू शकले, सहज कार्ड आम्हाला त्यांची मिळाली. मग ही एक नातं जोडलं गेलं, एक जाळं विणलं गेलं, त्याचा खूप आनंद वाटला. थँक्यू व्हेरी मच. मनातील ब्रँड, घराघरातील ब्रँड, महाब्रँड, महाब्रँड, महाब्रँड.